हॅलो. तर आज मी बनवला होता मोडं आलेल्या मटकीचा भात. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं मोठी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता सगळ्यात आधी. त्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं बटर ॲड केलं होतं. बटर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल टाकलं होतं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलं होतं जिरे टाकले होते अर्धा चमचा. त्यानंतर मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घेतला होता तेलामध्ये. त्यानंतर थोडेसे खडे मसाले टाकले होते. त्यानंतर मग अशी आलं लसूणची पेस्ट टाकली होती. आलं लसूणची पेस्ट चांगली भाजल्यानंतर तेलामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला टॉमॅटो टाकला. टॉमॅटो चांगला परतून घेतला तेलामध्ये. टॉमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकली होती चटणी 1.5 चमचे टाकली होती मी. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली होती हळद, थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद टाकली होती मी. त्यानंतर मी थोडीशी हिंग टाकली होती. हे सगळं परत मी तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर मी इथं गरम मसाला थोडासा ॲड केला होता. एव्हरेस्टचा गरम मसाला मी इथं टाकला होता. त्यानंतर हे सुद्धा सगळं परतलं तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये मी अशी हळद घालून मोड आलेली मटकी थोडीशी शिजवून घेतली होती. मिसळसाठी शिजवून घेतली होती मी ॲक्च्युली, आणि त्यातली थोडीशी उरली होती ती त्याचा मी इथं भात बनवत होते. तर ती मटकीसुद्धा इथं मी ॲड केली होती. त्यानंतर मी असा तांदूळ जो धुवून ठेवलेला होता स्वच्छ, तो इथं मी ॲड केला होता. नंतर मटकीसोबत तांदूळ परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर मी हा भात कढईमध्ये का बनवत आहे तर ते तुम्हाला शेवटला समजेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तांदूळ असा मी मिक्स करून घेतला इथं मटकीसोबत. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं होतं. तर 1 वाटीसाठी मी इथं 1.5 वाटी पाणी ॲड केलं होतं. तर पाणी ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ मी लास्टला टाकलं होतं भात बनवताना. तर अशा प्रकारे इथं कढईमध्ये तेल आणि सगळं एक पाणी वगैरे तांदूळ घालून घ्यायचं आहे, मटकी वगैरे. त्यानंतर मी इथं एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घेतलं होतं. तर हे भांडं कशाचं आहे ते तुम्हाला पुढं दाखवते चला. तर हे भांडं आहे इलेक्ट्रिक कुकरचं. तर हा भात मी आज इलेक्ट्रिक कुकरमध्ये बनवला होता. ह्याच्यामध्ये 15 मिनटात हा भात असा मस्तपैकी बनवून रेडी झाला होता. तर अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.